नसरापूरमधील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच 9 वर्षाच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। मात्र हा धक्कादायक प्रकार समोर येताच परिसरात नागरिक आक्रमक झालेत। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतलंय। या संपूर्ण प्रकाराबद्दल पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली। काल दिनांक 5 मे रोजी रात्री 9:30 वाजे सुमारास पर्वती पोलीस हद्दीमध्ये पर्वती पायथ्याजवळ एका वयोवृद्ध माणसाने एका लहान बाळावर लैंगिक अत्याचार केले आहे अशी इन्फॉर्मेशन पोलिसांना मार्शलला प्राप्त झाली। त्यानुसार तातडीने मार्शल त्या ठिकाणी गेले असता त्या भागातले काही नागरिक जे आहेत त्यांनी एका वयोवृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी पकडून ठेवलेलं होतं। पोलिसांनी ताबडतोब इंटरव्हेन्शन केलं, त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं। त्यानंतर असं समजलं की तो जो व्यक्ती आहे त्याने स्वतःची जी नात आहे म्हणजे त्याच्या मुलीची मुलगी वय वर्ष 9 वर्ष तिला आपल्या खोलीमध्ये बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा जो प्रयत्न केला, परंतु शेजारी एक राहणारी जी महिला आहे तिला त्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि तिने ताबडतोब त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। शेजारच्या लोकांना सांगितलं, त्यामुळे शेजारच्या नागरिकांच्या मदतीनं त्या बाळाची ताबडतोब सुटका त्यांनी केली आणि पुढचा जो होणारा जो प्रसंग आहे तो त्यामुळे टळला। पोलिसांनी ताबडतोब त्या व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं। सदर बाबतीमध्ये बाळाला आम्ही ताबडतोब ससून हॉस्पिटलला दाखल केलं। त्याच्यामध्ये बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्याच्यामध्ये पेनिट्रेटिव्ह असा काही असॉल्ट नाही आहे, तरी परंतु जे काही घडलं आहे दॅट अमाउंट्स टू द केस ऑफ रेप, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये गंभीर असा गुन्हा दाखल केलेला आहे। ससून हॉस्पिटलमधून फिर्याद आणून त्यानुसार बाळाच्या आईच्या फिर्यादीनुसार त्यामध्ये पॉक्सो कलम 6, कलम 10, त्यानंतर BNS भारतीय न्याय संहिता याचे कलम 75 आणि 64 आणि कलम 66 यानुसार गंभीर गुन्हा रात्री या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये आरोपीला रीतसर अटक करण्यात आलेली आहे। त्याला आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे। बाळाची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्याची प्रकृती अतिशय व्यवस्थित आहे आणि या घटनेची थोडीशी प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटली होती, त्यावर योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता। परिस्थिती आता अतिशय शांत आहे। ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब गावात भीषण आगीची घटना घडली। या आगीत 4 ते 5 घरं जळून खाक झालेत। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांमधील मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले। मिळालेल्या माहितीनुसार डोळखांब गावातील संतोष देशमुख यांच्या 100 वर्ष जुन्या लाकडी घराला अचानक आग लागली। घर संपूर्ण लाकडी असल्याने आगीचं काही क्षणातच रौद्ररूप धारण केलंय। घरालगतची इतर घरंही लाकडी असल्याने आग शेजारील 4 ते 5 घरांपर्यंत वेगाने पसरली आणि ही घरं देखील आगीच्या विळख्यात सापडली। घटनेची माहिती मिळताच चोढा प्रकल्पाच्या अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली। अग्निशमन दलाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने तब्बल 4.5 ते 5 तास अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। पुढील तपास सुरू आहे।